मित्रांनो, विचार करा. आजच्यापेक्षा 100 वर्षापूर्वी जेव्हा समाजात शिक्षणाचा गंध नव्हता, जातिभेद शिगेला पोहोचला होता. अशा काळात एका राजाने आपल्या राज्यातील गरीब मुलांना शिक्षण मोफत केलं. एवढंच नाही, तर मुलाला शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड ठोठावण्याचा कायदा केला. होय, आम्ही बोलतोय इतिहास बदलणाऱ्या एका लोकराजाबद्दल, ज्यांचं नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संविधान कट्टामध्ये. आज 26 जून म्हणजेच राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती. हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाहू महाराजांचे ते ऐतिहासिक निर्णय ज्यांनी भारताचा इतिहास बदलला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आरक्षणाचे पहिले जनक. शाहू महाराजांचा सर्वात ऐतिहासिक निर्णय म्हणजे आरक्षणाची सुरुवात. 26 जुलै 1902 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची घोषणा केली. प्रशासनात सर्वांना समान संधी मिळावी हा यामागचा उद्देश होता. म्हणूनच त्यांना भारतातील आरक्षणाचे जनक मानले जाते. सक्तीचे आणि मोफत. शाहू महाराजांचा असा विश्वास होता की शिक्षणामुळेच समाज बदलू शकतो. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण केवळ मोफतच केले नाही, तर ते सक्तीचे केले. जर एखाद्या पालकाने आपल्या मुलाला शाळेत पाठवले नाही, तर त्या पालकाला दरमहा ₹1 दंड आकारला जात असे. त्या काळात हा खूप मोठा निर्णय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील अफाट बुद्धिमत्ता ओळखली होती. बाबासाहेबांच्या मूक नायक या वृत्तपत्रासाठी त्यांनी तात्काळ आर्थिक मदत केली. एवढंच नाही, तर 1920च्या माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितले होते की तुम्हाला बाबासाहेबांच्या रूपाने तुमचा खरा नेता मिळाला आहे. त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि कायदे. शाहू महाराज केवळ राजवाड्यात बसणारे राजे नव्हते. त्यांनी समाजात क्रांती घडवली. त्यांनी बालविवाहावर बंदी घातली, देवदासी प्रथा बंद केली आणि आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा पास केला. स्वतःच्या कुटुंबातही त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला आणि समाजासमोर आदर्श ठेवला. मित्रांनो, 6 मे 1922 रोजी वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी या महान राजाने जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी लावलेली समतेची आणि शिक्षणाची ज्योत आजचा आधुनिक महाराष्ट्र घडवायला कारणीभूत ठरली. शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे राजे नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक गोरगरिबांचे, शोषितांचे लोकराजा होते. जातीभेदाची भिंत पाडणारा राजा झाला, गरिबांच्या लेकरांना शाळेची कोडी लावणारा राजा झाला. शाहू महाराजांचे कोणते विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या संविधान कट्टा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.